असं इंदोरीकरांनं महाराष्ट्राचं कोणतं वाटोळं केलं की त्याच्यामुळे इंदोरीकरावर एवढं समजा म्हणजे समाज नाराज होऊन त्यांच्यावरती समजा म्हणजे ट्रोल करीत गेला किंवा त्यांना समजा म्हणजे त्यांच्यावर टीका होत गेली. बरं, इंदोरीकर महाराज म्हणजे काय तुकाराम महाराज नाहीत? हो हो, रामकृष्ण हरी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच महाराष्ट्र भूमीने जगाला डोळस विचारसरणीचे संत दिले. त्यामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज, मराठवाड्यातील महान संत असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदी करून ही यादी फार मोठी आहे. असे अनेक संत महाराष्ट्राने जगाला दिले आणि डोळस विचारसरणीचे हे सगळे संत आहेत. आणि जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा असा एक संप्रदाय आहे की सगळ्यांना सामावून घेतो आपल्यामध्ये. इथे कुठल्याही पद्धतीचा भेद आपल्याला बघायला भेटत नाही. संतांची प्रमाणही तशीच आहेत. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही किंवा आदि करून वेश्याही सगळ्यांना सामावून घेणारा, समान अधिकार देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्याच वारकरी संप्रदायामध्ये संतांनी विपुल प्रमाणामध्ये वाङ्मय निर्मिती केली आणि समाजाचं प्रबोधन केलं. त्यामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी असेल, अभंग गाथा, चांगदेव पासष्टी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा, नाथांचं भागवत, नाथांची भारुड, असे अनेक असणारं काव्यरचना, असं अनेक वाङ्मय जगाच्या समोर संतांनी ठेवलं. आणि त्याच वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन नावाची समाज उपयोगी असणारी एक साधना, एक भक्ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. तर आज घडीला समाजाचं प्रबोधन करण्यासाठी अनेक कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये रोज सेवा देत आहेत आणि वेगळ्या वेगळ्या संतांच्या अभंगावरती चिंतन कीर्तन करत आहेत आणि संतांचे विचार तळागाळातल्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अव्याहतपणे अनेक कीर्तनकार करत आहेत. आणि त्याच कीर्तनकाराच्या यादीमध्ये फार मोठं एक नाव मराठवाड्यामध्ये ज्यांचा जन्म झाला, बीड जिल्ह्यामध्ये बीड शहराच्या जवळ मासापूर जवळा नावाचं गाव, त्या जवळा गावामध्ये ज्यांनी जन्म घेतला. आणि त्यांचं विशेष असं आहे की संतांचे जे कूट अभंग आहेत आणि त्या कूट रचनावरती महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये जे की अभंग आपल्याला प्रथमतः वाचल्यानंतर त्याचा अर्थ लक्षामध्ये येत नाही, पण आपल्या सामान्य शैलीमधून, सामान्य लोकांना समजेल अशा शैलीमधून अवघड असणारी कूट अभंगाची चिंतन समाजापर्यंत गेल्या 52 वर्षापासून ते कार्य करत आलेले आदरणीय परमपूज्य गुरुवर्य कूट अभंग मर्मज्ञ गुरुवर्य अण्णा अर्थात महादेव महाराज राऊत हे आज आपल्या बरोबर आहेत. आणि महाराजांची जो प्रवास आहे वारकरी संप्रदायातला तो आपण याच मुलाखतीच्या माध्यमातून, या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या कीर्तनामधून अनेक संतांच्या कूट रचना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये गेल्या 52 वर्षापासून ते देत आलेले आहेत. त्यामध्ये नाथांचे भारुड असतील, नाथांचे कूट अभंग असतील, मुक्ताबाई महाराजांचे कूट अभंग असतील, त्यानंतर कबीर महाराजांचे हिंदी भाषेमधले कूट अभंग असतील, ज्ञानोबारायांचे कूट अभंग असतील, निवृत्तीनाथ दादाचे, गोरोबा काकांचे, चोखोबरायचे, श्री संत सावता महाराजांचे जे की अभंग आपल्याला प्रत्येक कीर्तनामध्ये ऐकायला भेटत नाहीत, पण गेल्या 52 वर्षापासून वेगळ्या वेगळ्या भाषेमधले, अजून एक विशेष आहे की कानडी भाषेमधले अभंग महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतात. त्यानंतर हिंदी भाषेमधले असतील, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या भाषेमधले संतांनी जे अभंग निर्माण केलेत त्या अभंगावरचे चिंतन गेल्या 52 वर्षापासून महाराष्ट्राला जे देत आलेले आहेत असे पूजनीय गुरुवर्य अण्णा अर्थात महादेव महाराज राऊत आज आपल्या बरोबर आहेत. तर आज आपण त्यांच्या बरोबर संवाद साधणार आहोत. अण्णांचं स्वागत करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अण्णा, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची जी रोज कीर्तनं चालतात, लाखो हजारो कीर्तनकार समाजाचं प्रबोधन, संतांचे विचार घेऊन, संतांचे अभंग घेऊन सुरू आहे. तेच कार्य गेल्या 52 वर्षापासून आपण करत आहात. न थकता
रोज कीर्तन आहेत महाराष्ट्रामध्ये तुमचे, आणि तुमच्या अभंगाचे, तुमच्या कीर्तनाचे लाखो लोक चाहते आहेत. मी असं ऐकलं अभ्यास करत असताना तुमच्या जीवनावर की जवळपास 3-3.5 हजार लोक दरवर्षी आपल्याला फोन करतात त्यांच्या गावाला कीर्तनाची तारीख मिळावी म्हणून. पण आता वर्षामध्ये 365 दिवस असतात. सगळ्या लोकांना काय तुम्ही उपलब्ध होत नाहीत, पण लोकांची मागणी आहे तुम्ही आमच्याकडे यावं, तुम्ही आम्हाला प्रबोधन करावं. पण तेवढ्या सगळ्या लोकांची काय मागणी पूर्ण होत नाही, कारण वेळेचा अभाव, सगळ्यांना तारखे मिळत नाहीत. पण तुम्हाला जेवढ्या शक्य होताल तेवढ्या गावाला तुम्ही रोज जाता गेल्या 52 वर्षापासून. तर आम्हाला आणि महाराष्ट्राला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुमची परमार्थाची सुरुवात कशी झाली, तुमचं गाव कोणतं, हे महाराष्ट्राला तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगा. जय हरी. माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये, बीड तालुक्यामध्ये म्हाळसजवळा गाव आहे. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की भगवान विष्णू परमात्म्यानं भस्मासुराला मारण्याकरता जो मोहिनीचा अवतार धारण केलेला आहे, तो मोहिनीराज आमच्या गावाला असल्यामुळे याला म्हाळसाई मोहिनीराज म्हणतात, आणि त्याच्यामुळं म्हाळसजवळा हे नाव पडलेलं आहे. आणि माझ्या परमार्थाची वाटचाल म्हणजे 2 स्त्रोत आहेत किंवा 2 ओघ आहेत माझ्याकडं. तर एक बाल्य अवस्थेमध्ये माझ्या आईकडून मला वारसा मिळाला. कारण आई, मी 1.5 वर्षाचा असताना जुन्या काळामध्ये आई दळण दळायची 5-5 पायल्याचं. त्यावेळेस दळण दळीत असताना तिच्या मांडीवरती झोपल्यानंतर तिने कधी भावाचे किंवा बहिणीचे किंवा आई वडिलाचे गाणे म्हटले नाहीत जात्यावरती. तर तिने महाभारताचे, रामायणाचे, पंचवटीपासून सीतेचं अपहरण झाल्याच्या नंतर अशोकवनापर्यंत जाईस तोपर्यंत नुसत्या तेवढा पंचवटी ते अशोकवन एवढ्या प्रवासामध्ये आईनं जात्यावरती गाणे म्हणायचे ते. आणि मग गाणे म्हणल्यामुळं पूर्ण रामायण, महाभारत, पुन्हा अजून काशीखंड, हे सगळं आईच्या गाण्यातूनच मला 1.5 वर्षापासूनच त्याची वारसा मला आईकडून लाभला. आणि त्यामुळं माझं रामायण, महाभारत, परमार्थाला ज्या गोष्टी पोषक आहेत त्या, पुन्हा त्याच्यानंतर थोडंसं मोठं झाल्याच्या नंतर समोर आईनं बसवायचं आणि मग संतांचे चरित्र सांगायचे. गावामध्ये पोथ्या लावायच्या, पोथी लावायचं आणि त्या पोथीच्या माध्यमातून मग आईनं ते श्रवण केलेलं असल्यामुळं आणि आईच्या वडिलाकडे सतत ग्रंथ चालू असायचे. आणि नाळवंडी म्हणून गाव आहे ते माझ्या मामाचं गाव. तर तिथे त्यांच्याकडं वडील, आईचे वडील म्हणजे माझे आजोबा, हे खूप पारमार्थिक होते आणि त्यांच्याकडून आईकडं वारसा आला. आणि त्याच्यामुळं आई अशिक्षित होती, पण तरी परंतु तिला सगळ्या संतांची चरित्र इत्यंभूत माहिती होते. आणि मग तिने मला वारसा दिला. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं पाहिलं तर तिथंच रोपटं परमार्थाचं माझ्या लागलं गेलं, आईच्या माध्यमातून लागलं गेलं. आणि त्याच्यामुळे एक जात्याच्या गाण्यातून महाराष्ट्राला एक कीर्तनकार मिळाला. ही गोष्ट अशी म्हणजे हे आहे. आता ते जात्याचे गाणे वगैरे काय आता राहिलेले नाहीत कुठल्या प्रकारचं, आता जाते बी गेलेले आहेत. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं पाहिलं तर जातं गेलं म्हणजे नुसतं गेलं नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि हृदयाचा लचका तोडून गेलं ते जातं. कारण त्याच्यामुळं, जात्यामुळं जी संस्कृती घडत होती तर ती संस्कृती खलास झाली. आणि जुन्या काळामध्ये पोत्रा झाले तरी बी तुकोबारायचे गाणे म्हणायचे, पुन्हा अजून समजा म्हणजे गोंधळी आले तरी गाणे म्हणायचे, नंदीबैलावाले आले तरी बी गाणे म्हणायचे. त्याच्यामुळं ही वातावरणामध्ये तितक्या गावखेड्यामध्ये ह्या संस्कृतीप्रमाणे ती संस्कृती घडली जायची. आणि माझी जडणघडण या पद्धतीनं परमार्थाच्या वाटचालीकडे झाली. एक दुसरी गोष्ट, आमच्या गावाला भगवान बाबा येत असत आणि भगवान बाबाचा वारसा 39 वर्षे भगवान बाबांनी आमच्या गावाची सेवा केलेली आहे. मग ते भगवान बाबा येत असत त्यावेळेस 1.5-2 वर्षाचा असतानाच माझ्या गळ्यामध्ये भगवान बाबांनी तुळशीची माळ घातली. कारण मी लहान असताना त्यांच्या दर्शनाला गेलो आणि पाय पडल्याबरोबर भगवान बाबाला
ते माझं सौंदर्य रूप पाहून काय वाटलं कुणास ठाऊक त्यांच्या मनामध्ये, म्हणून त्यांनी माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायला लावली. आणि तुळशीची माळ घातल्याच्या नंतर मी पाय पडलो तर श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, या पद्धतीनं त्यांनी पायावर डोकं ठेवल्याच्या नंतर सांगितलं की माझ्या आई वडिलाला ह्याला कळत नाही तोपर्यंत ह्याची माळ तुम्ही सांभाळा, नंतर हा महाराष्ट्रातला एक मोठा कीर्तनकार होणार आहे. भगवान बाबांचे हे शब्द, भगवान बाबाचे हे शब्द आहेत. वा. म्हणून ती एक संताचा आशीर्वाद, संताचा वारसा आणि कसलेला भगवान बाबाचा परमार्थ, आणि त्या पद्धतीनं मग त्यांची कीर्तनं, पुढं भीमसिंह महाराजांची कीर्तनं, आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून माझी वाटचाल सुरू झाली. आईच्या माध्यमातून पुन्हा अजून या पद्धतीनं माझी वाटचाल चालू झाली. 1953ला माझा जन्म झाला. ते आता माझं साधारणतः 71-72 वर्षाचं वय आहे. तर एवढ्या 71-72 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही दिवस मला कळतंय त्या पद्धतीनं माझा कधीच परमार्थाचं चिंतन झालं नाही, असा दिवस गेला नाही. आणि सारखं हृदयावरती परमेश्वराच्या चिंतनाचा, नामस्मरणाचा प्रभाव पडत गेला. अशा पद्धतीने हे वारसा माझ्याकडे ह्या पद्धतीनं लाभलेला आहे. तिथून पुढं आईनंच मला आळंदीला पाठवलं, आणि आळंदीला पाठवल्याच्या नंतर मग तिथे गेल्याच्या नंतर मी जयराम महाराज भोसले, गुरुवर्य जयराम भोसले त्यांच्याकडं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर मग मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाठाला बसलो होतो, परंतु पहिल्या नंबरमध्ये होतो. परंतु माझा त्या कारकिर्दीमध्ये वय 2 महिने जास्त झाले, 20 वर्षाच्या पुढं. त्यामुळं वारकरी शिक्षण संस्थेनं माझा प्रवेश नाकारला. त्यानंतर मला विठ्ठल घोलेनी नंतर कुंभार गुरुजीकडं पाठवलं. आणि कुंभार गुरुजी म्हणजे आळंदीतलं ब्रह्मज्ञानी व्यक्तिमत्व आणि ब्रह्मनिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व. आणि मग त्यांच्याकडं गेल्याच्या नंतर मग मी त्यांच्याकडं विचारसागर, वृत्तीप्रभाकर, पुन्हा त्याच पद्धतीनं पंचीकरण, पुन्हा त्याच पद्धतीनं आमोद, अद्वैत मकरंद, पुन्हा चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी आदी करून ग्रंथांचं त्यांच्याकडं पांत अध्ययन केलं. हो, अगदी. आणि त्या पद्धतीनं भांडारकराचे 2 पुस्तकं वगैरे. आणि त्यांच्याकडून मला फार वेदांताचा मस्त वारसा मिळाला. आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये मी खूप रमलो. आणि त्यांचं जीवन म्हणजे कौटुंबिक ही पारमार्थिकच होतं, आणि पारमार्थिक जीवनही गुरुजींचं फार पारमार्थिक होतं. म्हणून अशा पद्धतीनं मी गुरुजीकडं प्रवेश केला. त्यानंतर 82 साली मग मी गुरुजीकडून बाहेर पडलो. आणि इसवी सन तसा 1972ला आळंदीला गेलो. पण 1 वर्ष परत आल्यानंतर 74ला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याच्या नंतर पुन्हा आळंदीला गेलो. आणि मग 82पर्यंत गुरुजीकडं राहिलो. आणि मग 82च्या नंतर मग पंढरपूरला दुंडा महाराज आणि कंधारकराकडे तर जवळजवळ 5-6 वर्ष मी चातुर्मास केले. आणि त्यांच्याकडेही पुन्हा अजून चांगदेव 65, ज्ञानेश्वरी आदी करून कंधारकर महाराजाकडे, शंकर महाराज कंधारकरांकडे ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं. हरिभाऊ पाटील, आनंद पाटील दाताळकर त्यावेळेस पंढरपुरामध्ये कार्यरत होते. त्यावेळेस त्यांचं सानिध्य मला लाभलं. आणि त्यांच्याकडेही विचारसागर पुन्हा शिकण्याचा योग आला. मुरलीधर धूत, ब्रिजलालजी भुतळा यांच्याकडं मी परत पुन्हा विचारसागरचं अध्ययन केलं. त्यामुळं माझी परमार्थाची बैठक आणि पांताध्ययनाची बैठकही चांगली झाली. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आचारसंपन्न महात्म्याचा त्या कारकिर्दीमध्ये मला सहवास लाभला. जो महत्वाचा वारकरी संप्रदायामध्ये जो महत्वाचा आहे, तो वारकरी संप्रदायामध्ये आचारसंपन्न महात्म्यांचा मला सानिध्य लागलं. आणि त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये मी काही दिवस काशीला आणि ऋषिकेशला राहिलो. त्यावेळेस ऋषिकेशला राहिल्यानंतर मला स्वामी रामसुखदासजीचा बी त्या टाईमला सहवास लाभला. आणि त्यांच्या माध्यमातून अंतरंगाच्या परमार्थाची वाटचाल तिथं
सुरू झाली. आणि मग नामजप वगैरे हे मी खूप केल्यामुळं नामजपाचा परिणाम असा आहे की काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, किंवा न कळे ते कळो येईल उगले, या रीतरिवाजाप्रमाणे मी नामस्मरण खूप केलं, अट्टहासानं नामस्मरण केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की भगवंताचा मला साक्षात्कार झाला. आणि भगवान परमात्म्याने मला स्वप्नामध्ये येऊन एखाद्या अभंगाचा अर्थ, कोण सांगतं हे मला माहीत नाही, संत सांगतात का भगवंत सांगतात हे माहीत नाही, पण मला एखाद्या अभंगाचं जर अडचण आली किंवा अर्थ कळाना गेला, त्यावेळेस मग मी भगवंताच्या मूर्तीच्या पुढे बसतो, रडतो खूप. आणि देवाचा धावा करतो मी. आणि धावा केल्याच्या नंतर भगवान परमात्मा मला स्वप्नामध्ये येऊन सांगतात की या अभंगाचा अर्थ असा लावा. म्हणून त्या साक्षात्काराच्या माध्यमातून आईच्या पुण्यानं, संताच्या पुण्यानं, स्वामी रामसुखदासजी, कुंभार गुरुजी यांच्या पुण्यानं ही माझी वाटचाल परमार्थाची चालू झाली. आणि त्या पद्धतीनं भगवंतांनी अभंगाचे अर्थही दिले आणि कार्यक्रमही दिले. आणि पुन्हा भगवंतांनी मला एक गोष्ट सांगितली, दोंडा महाराजांनी सांगितली, माझ्या कुंभार गुरुजीने सांगितली, त्याच पद्धतीनं कंदारकर महाराजांनी सांगितली. आणि भगवंतानं स्वप्नात येऊन मला सांगितलं की कीर्तनाचे पैसे कधी मागू नका. आणि स्वतः देवानेच, हो, स्वतः देवानेच मला सांगितलं की तुमची भक्ती मला मान्य आहे, कीर्तनाचे पैसे मागू नका आणि कोणाशी सौदा करून जाऊ नका, हीच भक्ती मान्य आहे. असं सांगितल्यामुळं अयाचित वृत्तीनं जे मिळालेलं आहे ते मिळालेलं तुमच्या संसार प्रपंचासाठी नाही, परंतु तुमचा पारमार्थिक खर्च भागण्यासाठी दान दक्षिणा म्हणून तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या पद्धतीनं, नाही तर मी भगवंताच्या समोर जायचो आणि रडायचो की भगवंता, मी कीर्तनाचे पैसे घेतो, मी पापी आहे. तुकोबरायांनी सांगितलं किंवा कीर्तनाचे पैसे घेऊ नयेत. म्हणून मी अडचणीत असायचो. त्यावेळेस एके दिवशी मी हिमालयामध्ये जाणार होतो की हे कीर्तन वगैरे सोडून दिलं असतं, पण भगवंतांनी सांगितलं, दोंडा महाराजांनी सांगितलं की तुम्हाला ताल दिलाय, स्वर दिलाय, वक्तृत्व दिलंय, व्याख्यान दिलंय, बुद्धिमत्ता दिली, शिक्षण दिलंय, अपूर्वता दिली, सगळ्या गोष्टीनं तुम्हाला संपन्नता दिली आहे. एवढी संपन्नता महाराष्ट्रात कोणत्या कीर्तनकाराला मिळत नाही. पण तुम्हाला जी आरती मिळाली ती आरती हिमालयात जाऊन बसण्यासाठी नाही दिलेली, ही महाराष्ट्राला वाटण्यासाठी दिलेली आहे. असा दोंडा महाराजांनी मला म्हणजे संदेश दिला. आणि त्यांनी बी सांगितलं की फक्त कीर्तनाचे पैसे कोणाला मागू नका आणि कुणी दिलेले त्यागू नका, कारण निस्पृहतेचा दंभ निर्माण होईल. कारण तुम्ही जर समजा मी घेणार नाही कीर्तनाचे पैसे म्हणलं तर तुम्हाला निस्पृहतेचा दंभ तयार होईल. आणि तो भजन दंभ किंवा निस्पृहतेचा दंभ परमार्थाला अत्यंत घातक आहे आणि अत्यंत धोकादायक आहे. आणि मग तुम्हाला वाटेल की मी जगातला एक संत आहे असा तुम्हाला भ्रम वाटायला लागेल. म्हणून त्याच्याकरता कीर्तनाचे पैसे घ्या, फक्त मागू नका आणि कीर्तनाचे पैसे दिलेले कोणी त्यागू नका. या पद्धतीनं माझी आज 52 वर्ष झालं वाटचाल, वयाच्या 72व्या वर्षापर्यंत माझी वाटचाल चालू आहे. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये हा भक्तीचा वारसा मी सांभाळतो आहे. भगवंताला एवढीच प्रार्थना आहे की माझ्या जीवनामध्ये फक्त 2च गोष्टी माझ्या जीवनामधून आतापर्यंत घडल्या नाहीत आणि घडू नयेत. एवढीच प्रार्थना आहे की कधी परस्त्रीचा माझ्या मनामध्ये सहवास व्हावा अशी भावना निर्माण होऊ नये. आणि त्याच पद्धतीनं कधी कुणाकडून पैसे घ्यावेत, लुबाडून घ्यावेत, कसे घ्यावेत अशी भावना निर्माण होऊ नये. परस्त्री आणि परधन याचा अभिलाष माझ्या जीवनामध्ये घडू नये एवढीच अपेक्षा आहे. माझी कीर्तनं होत न होत, माझं मोठेपण हो न हो, मला त्याची फार गरज नाही. फक्त आचार संपन्नतेचा परमार्थ माझ्या जीवनात शेवटच्या कडेपर्यंत जावा एवढीच माझी अपेक्षा भगवंताकडे आहे. वा वा. गेल्या 52 वर्षापासून तुम्ही सेवा करत आहे. तुम्ही आता जे सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेष करून आम्हासारख्या तरुण कीर्तनकाराला पडलेला प्रश्न आहे हो की बाबा हे जे संतांचे अभंग आहेत
आता मी सांगितलं सुरुवातीला हो की कबीर महाराजांचे अभंग असतील, हो ज्ञानोबारायांचे अभंग आहेत, विशेष करून नाथांचे भारुड असतील, नाथांचे कूट प्रकरणामधले अभंग असतील, बरोबर मुक्ताबाईंचे अभंग आहेत. बरोबर. हे अभंगाचे अर्थ तुम्ही एकटेच आहेत महाराष्ट्रामध्ये. जी जी. तुम्हाला दुसरा म्हणजे विनोदाचार्य खूप आहेत, गाणारे कीर्तनकार खूप आहेत, वेदांतावर बोलणारे खूप आहेत, पण कूट अभंगावरती त्या प्रकरणाला हात घालणारे फक्त तुम्हीच आहे. हो तर ते अभंग, त्या अभंगाचे अर्थ कसे स्फुरले किंवा त्या अभंगाकडे आपण वळावं, तुम्ही कसे स्फुरले किंवा ते अर्थ तर तुम्ही आता सांगितलं बोलताना की देवाने मला ते अर्थ सांगितले. त्याच्यासाठी नामस्मरण, तुमचं आचरण, हा या गोष्टी दोन गोष्टीच मला काही कळत नव्हतं हे, आणि मी हे निवडावं अशी सुद्धा अपेक्षा नव्हती. ओके. हा. परंतु मला स्वप्नामध्येच सांगितलं की ह्या अभंगाच्या अर्थाला तुम्ही सुरुवात करा. म्हणून स्वप्नात कुणीतरी मला संदेश दिला आणि त्या पद्धतीनं मी वाटचाल सुरुवात केली. आणि नामस्मरणाचा प्रभाव असा झाला की त्या गोष्टी मला कळत गेल्या, आपोआप असे अर्थ सुचत गेले. आणि मग मी ते मोठमोठ्या संतांच्या विद्वानाच्या सभेत मी ते मांडत गेलो. आणि ज्यावेळेस मांडत गेलो त्यावेळेस समजा मांडल्यानंतर त्यांनी त्याला मार्क दिल्याच्या नंतर आणि हे योग्य आहे असं म्हणल्याच्या नंतर मला प्रोत्साहन मिळत गेलं. आता एक वर्षी असं होतं की रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या स्मारक मंदिरामध्ये नामसप्ताह चालू होता अधिक मासाचा आळंदीमध्ये. आणि त्यावेळेस मी आणि कुंभार गुरुजीचं आणि साखरे महाराजांचं फार सानिध्य होतं, कारण गुरुजी साखरे महाराजांकडे अध्ययनाला जात असत. त्यामुळं मग गुरुजीचा विद्यार्थी आहे आणि म्हणून त्याच्याकरता साखरे महाराजांनी मला सांगितलं की आज तू कीर्तन कर म्हटले. साखरे महाराज म्हणजे गुरुवर्य डॉक्टर किसन महाराज साखरे, गुरुवर्य किसन महाराज साखरे, त्यांनी सांगितलं की तू आज कीर्तन कर. आणि मग कीर्तन कर म्हणल्यानंतर मग आता साखरे महाराज समोर बसले, कुंभार गुरुजी समोर बसले, मोठमोठ्याले विद्वान आळंदीतले समोर बसले, आणि मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या माणसाच्या पुढे कीर्तन करायचंय. पण साखरे महाराजांनी सांगितलं तुला कीर्तन करायचं सांगितलंय म्हणजे याचा अर्थ असा की कूट अभंगावर बोलायचंय, कारण तू कूट अभंगावर बोलतोस असं आम्ही ऐकलंय, त्याच्याकरता कसा बोलतो हे आम्हाला कौतुक पाहायचंय म्हणले. आणि मग मी त्यावेळेस एक जटाधारी दिसत एक डोळे वटारुनी पाहत, एक गुरकावुनी बोलत एक गिळावयाशी पाहत, मी सावळे बाळत अनुले गग गग कसं करतय मी मियो, या अभंगावरती चिंतन केलं. आणि चिंतन केल्यानंतर मग भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं की जटाधारी दिसणारा प्रभू रामचंद्र आहे, डोळे वटारून बघणारा परमात्मा म्हणजे परशुराम आहे, त्यानंतर गुरकावून बोलणारा परमात्मा म्हणजे नरसिंह आहे, आणि गिळंकृत करणारा म्हणजे विराट स्वरूपामध्ये ह्या सृष्टीचं गिळंकृत करणारा परमात्मा आहे. असा हा परमात्मा आहे, त्यांनी जटेमध्ये काय धारण केलं वगैरे असं त्याचं मी अर्थ प्रतिपादन केल्यानंतर साखरे महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर साखरे महाराजांनी पाठीवर हात ठेवलं आणि त्यांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं की अरे इतकं सुंदर बोलणारा आळंदीत कुणी नाहीये आणि तू काय घाबरत होतास, तर वाघाच्या पिल्याला वाघाकडे जाण्याकरता घाबरायचं काही कारण नाही असं तुम्ही म्हणले. त्यांनी म्हणल्यानंतर मग तिथून पुढं मला एक संतांची माझ्या पाठीवर थाप पडली आणि आशीर्वाद प्राप्त झाला पुन्हा. आणि मग महाराजांचं गुरुजींचं सगळ्यांचं सानिध्य, आणि त्या पद्धतीनं मग मी चिंतन करीत गेल्याच्या नंतर चिंतन करता करताच मला ती बुद्धी सुचत गेली आणि त्या पद्धतीनं हा उकल हे कोडे संतांचे जे कोडे आहेत हे कोडे उकलत गेले आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात माझी वाटचाल चालू झाली. असा समन्वय आहे. म्हणजे गुरुवर्य डॉक्टर किसन महाराज साखरे जी जी, गुरुवर्य ब्रह्मलीन कुंभार गुरुजी जी जी यांच्या समोर तुम्ही आळंदीमध्ये स्मारक मंदिरामध्ये जे कसं करतंय मेव या अभंगावर चिंतन केलं, तिथून त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि मग तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये तुमची वाटचाल तुमचा प्रवास आजपर्यंत सुरू आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की माझ्या प्रश्नाच्या माध्यमातून माझ्यासारखे हजारो कीर्तनकार तरुण आहेत महाराष्ट्रामध्ये की जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या समोर जाऊन कीर्तनाची ही जी भक्ती आहे, कीर्तनाची ही जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. तर तरुण कीर्तनकाराने काय आचरण करावं किंवा समाजाच्या समोर जाताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी, आपण काय संदेश द्याल तरुण कीर्तनकारांना? तरुण कीर्तनकारानं पांत अध्ययन करावं हा पहिला संदेश आहे. कारण कुणाच्या तरी सानिध्यात बसल्याशिवाय
पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. व्हॉट्सअप फेसबुक पाहून कीर्तन करू नये. आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती आपल्या क्लिपा टाकून कीर्तनाचा बाजार करू नये. कारण व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहून लोक कीर्तन घेतात, म्हणजे आणि पुन्हा अजून कथे चावटीचे बोल जनरंजवणे फोल. कथा कीर्तनामध्ये चावट बोलू नये. साधू संताला अभिप्रेत असलेला अर्थ, तोच अर्थ प्रतिपादन करावा. आणि अधिकार संपन्न असलेल्या व्यक्तीकडून श्रवणामध्ये आलेला जो अर्थ असतो तो अर्थ सांगितल्याच्या नंतर देवालाही मान्य असतो, समाजालाही मान्य असतो आणि संतालाही मान्य असतो. म्हणून देवमान्य, संतमान्य आणि अधिकृत असलेला समाज मान्य कीर्तन करावं. बाकी कीर्तनाचा बाजार करून सामान्य आणि सामान्यातल्या सामान्य लोकाला जे आवडतं ते कीर्तनकारांना देऊ नये. कारण जे समाजाला आवश्यक आहे ते द्यावं. कारण समाजाच्या हिताचं आहे ते द्यावं. कीर्तन हे हास्य विनोदासाठी नाहीये. कीर्तन हे जन रंजवण्यासाठी नाहीये. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे आणि धर्माची बैठक आहे. आणि धर्माची बैठक अगदी प्रायमरी बैठक आहे. त्याच्यामुळं कीर्तन ही गोष्ट अशी आहे की नवविध भक्तीपैकी दुसऱ्या नंबरची भक्ती कीर्तनम आहे. श्रवणम कीर्तनम. म्हणून कीर्तन ही भक्ती ही 2 नंबरची भक्ती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी या कीर्तन भक्तीचा अवलंब केलेला आहे. हे कीर्तन कथा कीर्तन, गुणकीर्तन, रूपकीर्तन, नामसंकीर्तन हे कीर्तनाचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी कथा कीर्तन हे महाराष्ट्रातच आहे. बाकी परदेशात नाही, बाकीच्या प्रांतात नाही. बाकीच्या प्रांतामध्ये श्रीमद भागवत, रामायण आदी करून ग्रंथाचं त्या ठिकाणी वाचन होतं. त्या ठिकाणी 7 दिवस त्याचा अर्थ प्रतिपादन केला जातो. पण स्फुट असलेल्या, कूट असलेल्या अभंगावरती विवेचन मांडून कीर्तनाची परंपरा ही सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, तुकोबाराय, निळोबाराय या परंपरेनं चालत आलेली असल्यामुळं महाराष्ट्रातले संत हे भगवंतांनी स्पेशल फक्त कीर्तनासाठी पाठवलेले आहेत. म्हणून ही नारदाची परंपरा त्या संतांच्या माध्यमातून, म्हणून संत मान्य असलेलं कीर्तन करावं. एखादी दिवस जरी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन संतांनी सांगावं आज छान कीर्तन केलं, त्या दिवशी तुमचं भाग्य पूर्ण झालं. एखादी वेळेस तरी देवानं साक्षात्कारानं सांगावं की तुझ्या कीर्तनावर मी खुश झालो, तो दिवस आपल्या जीवनातला धन्य आहे. एखादी वेळेस तरी समाजातल्या उच्चतम बोधावरती गेलेल्या महात्म्यानं सांगावं की तुमचं कीर्तन मी ऐकून प्रसन्न झालो. ही आपल्या जमेची बाजू असते. तर गावातल्या टुकार लोकांनी, गावातल्या मोकार लोकांनी आपलं कीर्तन ऐकून आपल्या कीर्तनाला प्रशंसा म्हणून त्यांनी आज तुम्ही खूप हसवलं असं म्हणणं, म्हणजे याचा अर्थ कीर्तनाचा तमाशा झालेला आहे. खरं म्हणजे आम्ही तमाशाचं कीर्तन करणारे आहोत. म्हणून मोठमोठ्याल्या महाराष्ट्रातल्या साधू संतांनी, आमच्या बंकटस्वामी महाराजांनी कनातीचे तमासगीर कीर्तनकार बनवले आणि इथं कीर्तनकार तमाशा करायला लागलेत. ही महाराष्ट्राला लांछनास्पद गोष्ट आहे. म्हणून तरुण कीर्तनकारानं एकतर आचार संपन्न राहावं, विचार संपन्न राहावं आणि त्याच नंतर पुन्हा अजून पावित्र्यानं राहावं. कुठल्याही प्रकारचा वेगळा ड्रेस घालू नये, की जो वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेला ड्रेसच घालावा. जर एका कोडमध्ये ड्रेसमध्ये पूर्ण भारत देशातला राहतो, पूर्ण जगातला पोलीस एका ड्रेसमध्ये कोडमध्ये राहतो, जगातले न्यायाधीश आणि वकील एका कोडमध्ये ड्रेसच्या राहतात, जगातले जर समजा म्हणजे डॉक्टर एका अप्रणच्या कोडमध्ये राहतात, जगातल्या नर्स एका कोडमध्ये ड्रेसच्या राहतात, कॉलेजमध्ये जर समजा कोड आहे, प्रत्येकाला ड्रेस कोड आहे, तर वारकरी संप्रदायाला ड्रेस कोड का नसावा? म्हणून वारकरी संप्रदायामध्ये भिन्न भिन्न स्वरूपाचे कपडे घालू नयेत, ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणून सांडोनिया शुद्ध शुभ्र निळी काळी वस्त्रे पांगुरती ऐका कलीचे महिमान. म्हणून कपड्यावरून माणसाचं अंतरंग दिसत असतं. म्हणून त्याच्याकरता पांढऱ्या कपड्यावाल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा पवित्र असतो. म्हणून तो पवित्रपणा
आचारानं, ड्रेसनं त्यांनी सांभाळावा. दुसरी गोष्ट, त्यांनी आचार पावित्र्य ठेवावं, आहार पावित्र्य ठेवावं. कुणाचंही खाऊ नये, कुठं बी खाऊ नये, कधी बी खाऊ नये, कसं बी खाऊ नये. कधी समजा म्हणजे अन्नपदार्थ विकतचे खाऊ नयेत. हा दोष आहे जीवनामध्ये. म्हणून त्याच्याकरता अन्नाचं, पाण्याचं पावित्र्य ठेवावं, अध्ययनाचं पावित्र्य ठेवावं. म्हणजे मग त्याची बूज राखली जाते, त्याची चव राखली जाते. आणि ते जसं आळं केल्याच्या नंतर जसं रोपटं मोठं होतं, तसं हे जीवनाला एक प्रकारचं आळं पाहिजे. आणि आळं पाहिजे म्हणण्यापेक्षा वळण पाहिजे आणि आळण पाहिजे. आणि या आळ्यामुळं, म्हणून माणसं म्हणतात की आळ्याच्या बाहेर गेला. जे आळ्याच्या बाहेर गेलं, लेकरू एखादं आळ्याच्या बाहेर गेलं म्हणजे आळ्याच्या बाहेर गेलं म्हणजे ते आळ्यात असलेलं मोठं होतं आणि फलिद्रूप होतं. तसं आळ्यामध्ये असल्यानंतर कीर्तनकारांना आळ्यात राहावं आणि चिंतनपूर्वक जगाला कीर्तन सांगावेत. हो, उगच शिकलेला आहे व्हॉट्सअपवरचं, फेसबुकवरचं, राजा राणीचं, हत्ती उठावरलं, सासू सोनाच्या असल्या गोष्टी सांगू नयेत. आणि त्याच्यामुळं लोकांच्या मध्ये हस निर्माण करू नये. कारण वारकरी संप्रदायाने लोक हसवले नाहीत, पण लोक हसत ठेवलेले आहेत. वारकरी संप्रदायाने लोक हसवले नाही, पण हसत ठेवलेले आहेत. आज लोक हसवले जातात, परंतु ते माणसं हर्षित नसतात. म्हणून माणसाला हर्ष प्राप्त व्हावा, हसवणं प्राप्त होऊ नये. हसवणं तर जीवनातला एक स्थायी भाव आहे. हसावं, कारण संत सुद्धा हसती रुसती शिव्या देती जना या रीतिरिवाजाप्रमाणे हसत असतात, रुसत असतात. संतांचं वर्तन असतं. पण हास्यापेक्षाही हर्ष माणसाच्या मनामध्ये सतत पाहिजे. आणि तो हर्ष लोकांचा फुलवला पाहिजे आणि त्याला समाधान वाटलं पाहिजे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लोकांचं अंतःकरण जेवढं फुलवतान, तेवढं तुम्ही समाजाच्या अंतःकरणावरती राज्य कराल. हसवलेलं रबर लांबल्यापुरतं लांबलं जातं, पुन्हा ते आकडलं जातं. परंतु हृदयावरती राज्य जर केलं तुम्ही, म्हणून करुण रसामधून त्यांच्या हृदयामध्ये हात घालून तुम्ही जर समजा त्या पद्धतीने हे केलं, तर आज 45-50 वर्ष झालं काही माझी कीर्तन, आज बी लोक माझ्या कीर्तनाच्या नावानं समजा म्हणजे मला ओळखतात की हे कीर्तनकार आहेत म्हणून. आणि कीर्तनाचं अभंगाच्या नावानं ओळखतात. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या हृदयावरती राज्य केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मी असा समाज गावोगाव जोडलेला आहे की माझ्या जीवाची माणसं आणि मला ज्या जीवाला जीव देणारी माणसं मी निवडली. अशी वाह्यात माणसाचा संबंध मी ठेवला नाही. अशा पद्धतीनं माझी जीवनामध्ये तरुण कीर्तनकाराला संदेश आहे. म्हणजे की महाराजांनी आपल्याला आता सांगितलं की तरुण कीर्तनकारासाठी आपलं कीर्तन हे कुणाला हसवण्यासाठी किंवा समाजाला रंजवण्यासाठी नसावं, तर कधीतरी त्या देवाने येऊन म्हणावं की तुझं कीर्तन आज छान झालं. हो, कधीतरी ज्ञानोबरायाने तुम्हाला येऊन म्हणावं की तुझं कीर्तन छान झालं, मला आवडलं. म्हणजे कीर्तन हे देवाला आवडणारं असावं, ज्ञानोबरायांना आवडणारं असावं, तुकोबरायांना, किंवा समाजातील एखादा विद्वान माणूस असतो, अशा विद्वानाला तुमचं कीर्तन आवडणारं असावं. तेव्हाच तुम्ही खरे कीर्तनकार हे देवाला आणि संतांना आवडणारे. बरोबर. आणि तीच असणारी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये अण्णा करत आलेले आहेत. तरुण कीर्तनकाराने गुरुवारी अण्णाची ही गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. अण्णा, एक विषय असा आहे की आजकाल सोशल मीडियावर व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, अनेक लोक व्यक्त होतात. घटनेने त्यांना अधिकार दिलाय, प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करावं. पण बऱ्याच वेळेला महाराष्ट्रातले जे कीर्तनकार आहेत, विशेषतः तरुण कीर्तनकार किंवा काही मोजके कीर्तनकार आहेत, जे ठरवून लोकांकडे जातात, अमके पैसे, ते काय जास्त नाहीत, कमी लोक आहेत, ते तुम्हाला पण माहिती आहे. तर माझा प्रश्न असा आहे, किंवा महाराष्ट्रातला प्रश्न असा आहे की कीर्तनकारांनी पैसे घ्यावेत का, आणि घ्यावेत तर ते किती घ्यावेत, किंवा त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर तात्पर्य सांगण्याचं असं आहे की काही दान असते, तर त्याच्यामध्ये कन्यादान आहे. हो, कन्या विक्रय करायचा नाही. विक्रय नाही. ओके. कन्येचा विक्रय करायचा नाही, कारण कन्येचं दान करावं लागतं. आणि त्याच्यानंतर त्या ज्या जावायला कन्या दिलेली आहे त्यांनी हुंडा मागू नये, परंतु त्याला वरदक्षिणा दिल्याशिवाय राहू नये. म्हणजे कन्या देऊनही वरदक्षिणा दिली जाते. हे जसं आहे तसं कन्येचं विक्रय करू नये. कन्येचा विक्रय केला तर 7 पिढ्या नरकात जातात.
त्यानंतर गाय विकू नाही. गाय आणि माय असं समजलं जातं, कारण आईच्या दुधाच्या अगोदर गाईचं दूध आहे जन्मल्यानंतर, हो आणि नंतर समजा जन्मभर गाईचं दूध आहे, आणि मरताना सुद्धा शिभर गाईचं दूध पिऊनच शरीरातून प्राण निघून जातो. म्हणजे आईपेक्षाही गाईचं दूध श्रेष्ठ आहे. म्हणून जशी कन्या विकू नाही, बहीण विकू नाही, माय विकू नाही, तशी गाय विकू नाही. तर गाय सुद्धा विकू नाही, हे श्रेष्ठत्व आहे. त्यानंतर जमीन विकू नाही. परंतु ज्यावेळेस समजा असहाय्य परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस समजा जमीन विकली तरी चालते, पण ती बी जमीन पुन्हा अजून कोणत्या कामासाठी तुम्ही देताय तर ती त्या पद्धतीने दिली पाहिजे. म्हणून आपण काळी आई म्हणतो. हो म्हणून पूर्वी म्हणायचे की अरे काळी आई आणि आपली आई दोन्हीत अंतर नाही बाबा, ती आपल्याला खाऊ घालणारी, म्हणून ती विकू नाही. म्हणून भूदान आहे, भूदान, गोदान आहे, कन्यादान आहे, तसं भूदान आहे. परंतु आज त्याचे सट्टेबाजी सरस चाललेली जमिनीची. गायी पूर्णपणे समजा म्हणजे खाटी खाण्यामध्ये विकल्या जातात, आणि आज कन्येचा पैसा लोक घ्यायला लागलेत. हो कन्या विक्रय सुरू झालाय, गो विक्रय सुरू झालाय, भूदान करण्याच्या ऐवजी भू विक्रय सुरू झालाय. आणि त्याच्यानंतर अन्नदान, अन्नदान असा शब्द आहे. अन्न विकू नाही. विकू नाही. तुम्हाला धान्य विकता येतं, परंतु शिजवलेलं अन्न विकता येत नाही. शिजवलेलं जर अन्न विकलं गेलं तर शास्त्रामध्ये दोष सांगितलेला आहे. आणि त्याच्यामुळे शिजवलेलं अन्न विकू नाही, आणि शिजवलेलं अन्न म्हणजे दुसऱ्याचं विकत खाऊ पण नाही, असं शास्त्र आहे. तसं कथा ही सुद्धा माय आहे. आमा कथा आवश्यक एर संपादू लौकिक जैसी तैसी माय बरी, आणि मानिल्या त्या माना एरी. किंवा बाबा ममता निशी अहंकार घन दाट, गुरु वचनी फुटली पहाट, आणि माता भक्ती देखिली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा. म्हणून कथा ही माय आहे, कथा ही बहीण आहे, कथा ही कन्या आहे. कथा अशा पद्धतीनं कथेचा विक्रय करू नाही. परंतु आता अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. म्हणून हे ज्ञानदान किंवा कथा दान करायची आहे. आणि दान केल्याच्या नंतर त्या कथा करणाराच्या इथपर्यंत येण्याकरता त्याला जो खर्च लागलेला आहे, किंवा त्याच्या समजा म्हणजे पुस्तकं घेण्याकरता, ग्रंथ घेण्याकरता, तीर्थयात्रा करण्याकरता त्याला जो खर्च लागतोय, त्या खर्चासाठी समाजानं त्याला दक्षिणा दिली पाहिजे. म्हणून शास्त्र असं आहे की ह्यांनी कथा दान करावी आणि त्यांनी त्याला दक्षिणा द्यावी. हो. आणि ती न मागता. म्हणून कथेचा विक्रय कधी होतो? ज्यावेळेस तुम्ही सौदा करून जाताल त्यावेळेस कथेचा विक्रय होतो. ज्यावेळेस तुम्ही फसून जाताल, की फसून म्हणजे असं फसवण्याचे दोन प्रकार आहेत, की मी धुळ्याहून आलो आणि मला परत जळगावला जायचंय असं सांगायचं, जवळूनच यायचं, हे झालं फसवणं. हो. किंवा माझ्या खोल्या निघाल्यात, माझे समजा म्हणजे मठ निघालेत, त्याच्यासाठी मला दान द्या असं म्हणणं, म्हणजे याचा अर्थ असा होतो की ते कथेच्या मोबदल्यात ते मागू नये. मी कथा करतो आणि नंतर माझ्या मठाला देणगी द्या, तर हा विक्रय झाला. तुम्हाला मठाला मागायचं असेल तर स्वतंत्र वेगळ्या पद्धतीनं मागा, ह्या पद्धतीनं नाही. म्हणून कथेचा विक्रय कुठं कुठं होतो? तर कथेचा विक्रय फसून होतो, कथेचा विक्रय समजा सौदा करून होतो. मग ही अशी न होता ती कथा दान द्यावी आणि त्याच्या मोबदल्यात. म्हणून ब्राह्मण पूर्वीच्या काळामध्ये कधी लग्नामध्ये आपल्या ब्राह्मण दक्षिणा ठरवित नव्हता. मंडपावाला ठरून यायचा, वाजंत्री ठरून यायचे, पुन्हा मेकअप करणारे ठरून यायचे, त्यानंतर समजा तुम्हाला आचारी ठरून यायचा, हे सगळे ठरून यायचे, कपड्यावाले समजा शिवायचे ते ठरून यायचे, हे सगळ्या लोकांनी समजा सजावट करणारे ठरून यायचे. पण ब्राह्मण कधी ठरवित नव्हता, कारण ब्राह्मणांनी वेद विकू नयेत आणि ब्राह्मणांनी वेद मंत्र विकू नयेत. पण त्या ब्राह्मणाचा चरितार्थ चालण्याकरता यजमानानं
त्याला दक्षिणा दिली पाहिजे. दक्षिणा स्वखुशीनं दिलेली ती दक्षिणा असते. दक्षिणा. ओके. म्हणून कीर्तनाच्या मोबदल्यामध्ये दक्षिणा म्हणून पूर्वीच्या काळात दक्षिणा असा शब्द होता, पण आता त्याला विकृत रूप येऊन पाकिट असा शब्द आला. हो. त्याला आता पुन्हा अजून बिदागी असा शब्द बिदागी आला. शब्द आला. त्याला पुन्हा अजून समजा म्हणजे फीस असा शब्द आला. कुठे कुठे ते सुपारी म्हणतात. त्याला सुपारी म्हणायला लागले. म्हणायला लागले. ते काय कीर्तनकार वाजंत्री नाही म्हणून सुपारी म्हणायचं. हो. तर त्यांनी सुपारी का म्हणायला लागले? कारण हे ठरवून चालल्यामुळे त्याच्यामुळे त्याला सुपारी म्हणायला लागले. म्हणून ही सुपारी नाही, ही दान दक्षिणा. म्हणून आपल्याकडं दान दिलं ना त्याच्या मोबदल्यात दक्षिणा असते. दान दक्षिणा असा दोन्ही जोडून आलेला शब्द आहे. म्हणून शास्त्राला मान्य असलेला, देवाला मान्य असलेला आणि संताला मान्य असलेला शब्द आहे. म्हणून मी स्वामी रामसुखदासजीला, दोंडा महाराजाला विचारलं की हे कसं आहे. त्यावेळेस दोंडा महाराजांनी मला सांगितलं, माझ्या गुरुजीनं, कुंभार गुरुजीनं मला सांगितलं की दक्षिणा मागायची नाही, दिलेली आहे तर तो घ्यायला हरकत नाही. म्हणून मी 52 वर्षामध्ये कधी कुणाला दक्षिणा मागितली नाही आणि मिळालेली मी दक्षिणा घेतली. आणि त्या दक्षिणेतूनही पुन्हा अजून दानधर्म करावा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, अनाथ आश्रमाला दान द्यावं. पुन्हा कुठं घाट असतील, कुठं यज्ञ असतील, याग असतील, कुठं काही असतील, तीर्थयात्रा असतील, ह्या कराव्यात. आपल्या पैशानं तीर्थयात्रा कराव्यात, दुसऱ्याच्या पैशानं तीर्थयात्रा करू नयेत. म्हणून त्या आलेल्या पैशानं मी तीर्थयात्रा करतो, दान दक्षिणा देतो लोकांना, गोरगरिबाच्या लग्नाला दक्षिणा देतो, मंदिराला दान देतो. ह्या पद्धतीनं म्हणजे मग ती दक्षिणा पचली जाते आणि ती देवमान्य होते. ते धनही शुद्ध होतं. म्हणून अशा पद्धतीनं ते धन. तर कीर्तनाच्या मोबदल्यात कथा विक्रय जे तुकोबारायला म्हणायचंय, तर कथेचा विक्रय तुकोबारायने सांगितलं किंवा करू नये. तर कथेचा विक्रय म्हणजे सौदा करून विक्रय करू नये, पण दक्षिणा म्हणून त्यांनी चरितार्थ चालण्याकरता घ्यावा. आणि दुसरी गोष्ट असं आहे की दक्षिणा घेणारे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मागून दक्षिणा घेणारे 10च कीर्तनकार असतील. कमीत कमी 10,000 कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत, पण 10,000 कीर्तनकारापैकी 10च कीर्तनकार महाराष्ट्रात दक्षिणा मागून घेणार आहेत. पण त्यांच्याबद्दल सुद्धा ट्रोल, त्यांच्यामुळं सगळ्या कीर्तनकाराला वारकरी संप्रदायाला ट्रोल केलं जातं. हा ट्रोल करणाऱ्यांनी अभ्यास करावा आणि नंतर पुढे बोलावं की त्यांनी आचार संपन्नता कुणाची आहे. आपण बोलतो ती सरसगट घावाबरोबर किडे रगडतो, असं त्यांनी पाहावं. आणि त्यांनी समजा त्या पद्धतीने यांनी बी दक्षिणा मागू नये, यांनी बी कीर्तनाचा मोबदला मागू नये. परंतु त्यांना कळत नसल्यामुळे ते मोबदला मागतेत. आणि जे त्यांचं ट्रोल करून सगळ्या वारकरी संप्रदायाला आणि कीर्तनकाराला समजा म्हणजे ट्रोल करतात, याचा अर्थ त्यांनाही कळत नाही म्हणून त्याच्याकरता. आणि जर दक्षिणाचा व्यवहारच जर झाला नाही तर वारकरी संप्रदाय पूर्णपणे संपून जाईल. कारण जर कीर्तनकारांनी दक्षिणा नाही घेतली, इथून समजा बीडून मी मुंबईला गेलो आणि कीर्तनाची समजा त्या गाडीची जर समजा मी दक्षिणा घेतली नाही, तर मी माझी जमीन विकून, संसार विकून तर मी कीर्तन करू शकणार नाही. मुंबईला मी जर कीर्तन केलं नाही तर म्हणजे याचा अर्थ असा की मग मुंबईला माझ्यामुळेच राहिलंय असं नाही, तर वारकरी संप्रदायाला सगळ्या कीर्तनकाराला असं जर तुम्ही ट्रोल केलं तर मग तिथं विद्वान कीर्तनकार नाही गेल्यानंतर मग तिथं काय समाजाचं नुकसान आहे, वारकरी संप्रदायाचं नुकसान आहे. आणि दुसरी गोष्ट, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपलं लेकरू सुद्धा बिना पैशाचं मुका देत नाही. तो सुद्धा समजा म्हणजे पैसा घेतल्याशिवाय मुका देत नाही. म्हणून मग आज कीर्तनकार हा सामाजिक परिस्थितीमध्ये जीवन जगणार आहे. त्याला पगार नाही, त्याला कुठल्या प्रकारचं काही नाही. मग हे समाजानं त्याची जिम्मेदारी बाळगली पाहिजे. पत्नी येत असताना ती म्हणत नाही की मला तुम्ही साडी घेताल का, चोळी घेताल का, माझ्या बांगड्या घेताल का, हे म्हणत नाही. पण पहाटच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या 12 पर्यंत ती जर नवऱ्याच्या कुटुंबासाठी झटत असेल तर तिला साडी चोळी घेणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. कारण तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीशी, या पद्धतीनं ती नवऱ्याला लाज आहे. तसं कीर्तनकार सुद्धा वैभवात राहायला पाहिजे, याच्याकरता समाजानेच दिलं पाहिजे, समाजाने केलं पाहिजे. हे समाजावरती अवलंबून आहे. कारण समाज जीविकेने जगणारा कीर्तनकार आहे, म्हणून समाजानं त्याला जगवलं पाहिजे. आणि समाजाची समजा ते ज्ञान त्यांनी समाजाला देण्यासाठी त्यांनी मिळवलेलं आहे.
स्वतःसाठी मिळवलेलं आहे समाजाला देण्यासाठी असं जर पाहिलं तर अन्य धर्मामध्ये एवढा मोठा पैशाचा बाजार होतो हो. आणि एवढ्या मोठ्या अन्य धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचे समजा म्हणजे पैशाचा खानाखराबा करून समजा त्यांचा धर्म वाढवला जातो. आणि इथं धर्मप्रचारकांनी जर समजा 10-5 रुपये त्याच्याकडे जर आले तर त्याच्यासाठी समाज बी आणि महाराष्ट्र बी इतका दुखावला जातो. त्याचं कारण तरी काय आहे? पण अनेक मी असे अनुभव ऐकले काही कीर्तनकार जी जी की जे मागत नाही, तुमच्यासारखे जे कीर्तनकार आहेत हो. गुरुवर्य मंडळी आळंदीवरून कीर्तनासाठी काही जातात. उदाहरणार्थ आळंदीहून ते विदर्भामध्ये गेले, हो गाडीला खर्च आला 5,000 हो आणि गावकऱ्यांनी त्यांना पाकिटामध्ये दक्षिणा दिली 4,000. बरोबर. अशा बऱ्याच वेळेला झाले. बऱ्याच वेळेस नाही, माझे सुद्धा अनुभव तसेच आहेत. ओके. माझे सुद्धा अनुभव असे आहेत की गाडीच्या खर्चाला, पुन्हा टोल नाक्याचा खर्च, ड्रायव्हरचा खर्च, हो. त्या गाडीच्या मेंटेनन्सचा खर्च, ह्या सगळ्या खर्चाचा विचार जर केला तर मला दक्षिणा कमी मिळते. हो. तरी सुद्धा मी नाराज नाही. हे त्याचं समाजाने कारण विचार केला समाजाने विचार केला पाहिजे. समाज त्या पद्धतीनं समाजावरती जीवन जगणारे आहेत हो. कीर्तनकार. म्हणजे त्यांना पगार नाही, शासकीय पगार नाही. अन्य धर्मीयाला शासकीय पगार आहे, हो. पण कीर्तनकाराला शासकीय पगार नाही, कुठल्या प्रकारचा काहीच नाहीये. मग ह्यांनी जगायचं कसं? जर ह्यांनी जर धर्म सोडला तर मग महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं व्हायचं कसं? हो. म्हणून त्याच्याकरता ही ज्याची त्यांनी जिम्मेदारी पाळली पाहिजे. म्हणून पत्नीला समजा म्हणजे अलंकारानं सुशोभित ठेवणं हे पतीचं काम आहे. कारण तिने मोबदला मागितला नाहीये, परंतु त्यांनी तिला घेतल्याशिवाय सोडू नये. आणि तिची श्रीमंती ही तिच्या अंगावर शोभत नाही. तिच्या अंगावर असलेले दागिने हे नवऱ्याचे दागिने असतात. वा. आणि मग लोक म्हणत असतात की आमकीची बायको आहे, हम्म. खूप चांगलं दिसतंय. तसं कीर्तनकार सुद्धा चांगला दिसला पाहिजे हे समाजानं ठरवलं पाहिजे. वा. म्हणून विक्री नाही, कथेची विक्री नाही, पण कथेच्या विक्रीच्या माध्यमातून दक्षिणा देऊन हे ठरवलं पाहिजे आणि समाजानं ते केलं पाहिजे. म्हणून कुठल्याही प्रकारचं अज्ञानी माणसाने आपल्याला कळत नाही, मोडका तोडका एखादा अभंग तेवढाच घेती देती नरका जाती असला कुठला तरी एखादा हो. अभंग पाठ करायचा गाथ्यातला, तो बी नीटनेटका येत नाही. येत नाही. आणि कीर्तनकाराला ट्रोल करायचं. म्हणजे आपण किती अवकातीत आहोत, आपण किती मोठे आहोत हे पाहायचं नाही. हो. आणि त्या पद्धतीनं बरं, महाराष्ट्रामध्ये कीर्तनकाराच्या दक्षिणेबद्दलच समजा इतका समाजाला समजा दुःख होऊ लागलेलं आहे. तर दुःख होऊ लागले तर समाजामध्ये काय भ्रष्टाचार करणारे कमी आहेत का? कमी आहेत का? हो हो. पुन्हा अजून आज समजा रस्ते नीट नाहीत, ते केवढे मोठे प्रश्न आहेत. समजा म्हणजे मुली पळवल्या जातात, ही एवढाले मोठाले प्रश्न आहेत. पुन्हा अजून समजा राजकारणी लोक जातीयवाद निर्माण करतात, हे मोठाले हो. प्रश्न आहेत. केवढाले मोठाले प्रश्न आहेत जीवनामध्ये की जे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग व्हायला ऐवजी कीर्तनकाराच्या दक्षिणेवरती समजा त्यांनी ट्रोल करून कीर्तनकाराला म्हणजे शिकवणे इतकी आपल्यात ऐपत आहे का, त्या पद्धतीनं त्यांनी पाहावं. हो. अजून आणि समाजाने सुद्धा कीर्तनकाराच्या समजा म्हणजे दक्षिणेबद्दल खूप बोलण्याचा अट्टहास करू नये. त्याला जो सौदा करून जात असेल कीर्तनाला त्याला कीर्तन बी देऊ नये ना. हो बरोबर. सौदा करून जात असेल त्याला कीर्तन बी देऊ देऊ नका नये. तुम्ही. देऊ नका कीर्तन. बरोबर. आणि जे समजा म्हणजे सौदा करीत नाहीत त्यांना कीर्तन द्या. आणि त्या पद्धतीनं समजा त्यांच्या मनाप्रमाणे नाही, तुमच्या मनाप्रमाणे तुमची कुवत आहे त्याप्रमाणे दक्षिणा द्या. दक्षिणा द्या. बरोबर. हा, म्हणून ही दान दक्षिणा आहे, ही विक्री नाहीये. म्हणून अशा पद्धतीनं तरुण कीर्तनकारानं वागावं, समाजाने त्या पद्धतीनं वागावं. हो. समाजात केवढाले मोठाले ज्वलंत प्रश्न आहेत, प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती विचार करा ना. महाराष्ट्रात किती विकोपाला चाललाय महाराष्ट्र, किती मुली समजा परधर्मीयाच्याकडे चालल्यात, काय काय आपले आबरूचे खोबरे व्हायला लागलेत, हो. याचा विचार करा ना. त्याच्याबद्दल समाज शहाणा करा ना. हो. आणि कीर्तनकार जर कुठं समजा शहाणा करायला लागलं तर त्याच्याबद्दल समजा म्हणजे हो. ट्रोल करून त्याला आकस ठेवते. त्याला त्याच्याशी म्हणजे जिथं कवळं आहे तिथंच लोक खांदीत राहतात. कीर्तनकार म्हणजे ही महाराष्ट्रातली समाजाची आई आहे. हो. मग आईचीच साडी समजा म्हणजे 3 धुडक्याची झाली पाहिजे. आईला साडी नसली तरी चालेल, पण जर समजा म्हणजे एखाद्या रखेलबाईला समजा तुम्ही साड्या ठेवताय, रखेलबाईला जर समजा तुम्ही दागदागिने देताय, तिला पैसा देताय, आणि आई त्यांची समजा म्हणजे धुडकं नेसून जर आहे, तसं त्याच्यासाठी म्हणून इथं गारीगार विकणारा गाडीमध्ये फिरतोय, भंगार घेणारा गाडीमध्ये फिरतोय. समजा इथला समजा म्हणजे सर्वसामान्य माणूस डाका टाकायला चालले माणसं तरी गाडीने जाते. आणि कीर्तनकारच गाडीने गेल्यानंतर महाराष्ट्राला काय दुःख व्हायला लागले, कोणत्या गोष्टीचं, कशा करता दुःख व्हायला लागलंय.
आणि कोणत्या समाजाचा धर्मप्रचारक गाडीने येत नाही, कोणत्या समाजाचा धर्मप्रचारक गाडीने येत नाही किंवा तो विमानानं येत नाही. म्हणून कीर्तनकारण गेल्यानंतर महाराष्ट्रानं दुःख व्हायचं काही एवढं मोठं काही कारण नाहीये. म्हणून हे असं येरावरी जायाची उसने, म्हणून यांनी कथा करावी आणि त्यांनी दक्षिणा द्यावी, या पद्धतीनं त्यांचा चरितार्थ चालवा. म्हणजे याचा अर्थ, आणि कीर्तनकाराला दिलेली दक्षिणा म्हणजे तो काय तमाशाचा फड उभा करीत नाही. कीर्तनकार काय समजा म्हणजे वाह्यात मार्गाने तो पैसा घालवित नाही. कीर्तनकाराकडे आलेला पैसा कीर्तनकार चांगल्याच कामासाठी घालवतोय. कीर्तनकाराकडे आलेला पैसा तो कधीही कुठल्या वाम मार्गाला जात नाही. मग ज्यांनी वाम मार्गाने मिळवलेला पैसा आहे ते वाम मार्गाला निहून घेऊन समाजाचं किती वजवाटोळ करतात, त्यांच्याकडे लक्ष द्या ना जरशी. महाराष्ट्रातल्या समाज सुधारकालाही माझं म्हणणं आहे, त्यांच्याकडे पहा ना. म्हणून कीर्तनकारासाठीच तुमची एवढी अट्टहास आहे. हे कशासाठी एवढा मोठा अट्टहास आहे? आणि कीर्तनकारानं दक्षिणा घेतली म्हणजे अब्जावधी रुपये घेतले नाहीत त्यांनी, आणि अब्जावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. हो, एखादा भ्रष्टाचार करणारा जर पिळला तर चौपदरी रस्ते महाराष्ट्रात होतील. एवढाले भ्रष्टाचार आहेत एकाचे, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. म्हणून तिथं तुमचं काही चलत नाही, आणि मग गरीब असलेल्या कीर्तनकाराकडे तुमचं चलतंय. म्हणून त्याच्याकरता कीर्तनकाराला तुम्ही ट्रोल करून समजा कीर्तनकारावरती टीका करता, तर हे योग्य नाही. परंतु कीर्तनकारानं सुद्धा तशा पद्धतीनं वागू नये की ज्यामुळं त्यांनी आपल्याला समाजानं ट्रोल करावं, असं कीर्तनकारानं बी वागू नये. म्हणून माझ्या जीवनामध्ये 52 वर्षामध्ये मला कोणी ट्रोल केलं नाही आणि माझ्या दक्षिणेबद्दल कोणी म्हणलं नाही. हा माझा अनुभव आहे. मी ज्या पद्धतीनं वागतो त्या पद्धतीनं समाजात मला कोणी ट्रोल करीत नाही. त्याचं कारण मी दक्षिणा मागितली नाही, आणि समाजातले माझे लोक माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचे कुणीच माझ्याबद्दल टीका करीत नाहीत. जे केली तर माझ्याबद्दलची प्रशंसाच करतात. तरी सुद्धा मी त्या प्रशंसेला सुद्धा म्हणजे फार उथरुंकळ होऊन कुठल्याही प्रकारचं समजा म्हणजे माझी प्रशंसा केली म्हणून मी वागतोय चांगलं असं नाही. माझ्या ठिकाणी मी नम्रता धारण करतो, आणि कीर्तनकाराने नम्रता धारण करावी. कीर्तनकारानं कसं असावं हे कीर्तनकारानं समोरच्या कीर्तनकाराकडे पाहून चालावं. आणि कीर्तनकाराच्या पाठीमागे येणारा जो समाज असतो तो समाज असा असतो की कीर्तनकाराकडे पाहून चालणारा समाज असतो. म्हणून कीर्तनकार एकटा जीवन जगत नसतो, तर कीर्तनकाराच्या पाठीमागून येणारा समाज असतो, त्याच्या पावलावर पाऊल टाकणारा. म्हणून एक कीर्तनकार जर चुकला तर पाठीमागे हजारो समाज चुकत असतो. म्हणून कीर्तनकाराचं महाराष्ट्र हे अंग आहे, एकटा कीर्तनकाराचं एकटा अंग नाहीये. म्हणून कीर्तनकारानं माझ्या पाठीमागे किती लोक येणार आहेत त्याचा विचार करावा, आणि मी त्या पद्धतीनं. आणि तुला जर समजा म्हणजे सौदाच करून जर कार्यक्रम करायचा आहे तर मग तुम्ही तमाशाच्या फडावर उभा राहा आणि तिथं सौदा करा ना. मग कीर्तनाच्या फडावर उभं राहून समजा म्हणजे सौदा करू नका, तिथं सौदा करू नका, इथं सौदा करू नका, तिथं सौदा करा. मग आम्ही कुठं म्हणतो का की एखादा नट इतके पैसे घेऊन येतो तो एखाद्या समजा म्हणजे सिनेमात काम करतो? आम्ही कधी म्हणतो का त्याच्यासाठी? कारण त्याचा धर्म वेगळा आहे, त्याची परंपरा वेगळी आहे. पण आमची परंपरा मागण्याची परंपरा नाही, पण समाजानं देण्याची सुद्धा त्यांनी बी परंपरा जोपासली पाहिजे. बरोबर. अनेक कीर्तनकाराचे सकारात्मक परिणाम समाजावर होतात. बघतो वाईट मार्गाला जाणारे अनेक लोक अनेक कीर्तनकारांनी चांगल्या मार्गाला लावली. आता सोशल मीडियावर काही कीर्तनकाराचे व्हिडिओ बघितले की एका कीर्तनामध्ये 40 लोकांनी माळा घातली. म्हणजे वाईट व्यसन सोडले, खाणं पिणं जे वाईट होतं ते सोडलं, आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून चांगल्या विचाराला लागले. हे कीर्तनकारांनी केले काम, केले चांगले काम. त्याच्याबद्दल कुठं लोकांनी विचार केला पाहिजे ना की एवढी चांगली कामं कीर्तनकार लोक समाजामध्ये करतात. हो, बरोबर. चांगल्या विचाराला लोकांना घेऊन येत आहेत, विशेष तरुणांना इकडे घेऊन येत आहेत. या गोष्टी आता समजा हिंदू धर्मातले काही लोक समजा बाटून तिकडे नेले जातात, त्यांना फूस लावून नेले जाते, त्यावेळेस त्यांना पैशाची लालूच दाखवली जाते. बरोबर. त्यावेळेस पैसे दिले जातात, त्यावेळेस तुम्ही कसे का बोलत नाहीत? मग कीर्तनकाराच्या पैशाबद्दलच का बोलता? त्यांचे चांगले पण काम, तुम्ही चांगले कामं पहा त्यांचे, आणि उगाच विनाकारण ट्रोल करू नका. आता कारण चांगले कामं पहा, आणि चांगल्या कामाच्या मोबदल्यात मिळालेली त्याला जी दक्षिणा आहे ती सुद्धा खूप नाहीये. बरोबर, खूप नाहीये. आज काय कीर्तनकारानं समजा 100-200 एकर जमीन घेतलीये असं कुठे दिसत नाही, कुठेच नाही. कीर्तनकारानं समजा म्हणजे काय समजा कोणत्या पद्धतीने एखादं कॉलेज काढलंय असं दिसत नाही.
त्यांनी त्याला तुटपुंजी दक्षिणा मिळते हो. म्हणून त्याच्याकरता आणि जीवनही रस्त्यावर आहे. जीवनही रस्त्यावर आहे, रोज रस्त्यावर आहे, मरणाच्या दारातून तो येतोय तिथपर्यंत. रोज मरण. तळ हातावरती मरण घेऊन यावं लागतंय. बरोबर. 12-12, 15-15 तासाचा त्याला रन आहे प्रवास आणि त्या रनामध्ये तो येतोय. अन्न ठेप्याला नाही खायला, पाणी ठेप्याला नाही, झोप व्यवस्थित. झोप व्यवस्थिशीर नाही. बरोबर. एवढं समाजासाठी करतोय. समाजाकडून पुन्हा त्याच्याही मोबदल्यामध्ये पुन्हा बापानं एवढी मोठी इस्टेट कमवायची आणि पोरांनी सांगायचं तुम्ही आमच्यासाठी काय केलं का. हो. तसं समाजासाठी जो झटतोय रात्रंदिवस त्याच्यासाठी तुम्ही म्हणायचं की महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी काय काय, आणि तुम्ही पैसे घेऊन मजा मारायला लागला. हो. मग मजा मारायला लागला तर आमची मजा तुम्हाला जर दिसती तर तुम्ही या ना, आमच्या मजेसारखी मजा तुम्ही करा ना. करा. तिथं राहून मजा तुम्ही आमची पाहू नका, तुम्ही आमच्यात या आणि आमच्यात येऊन समजा आमची किती मजा आहे का सजा आहे हे तुम्ही पहा बघा आणि तुम्ही करा ना. हो. असं घरच्या घरी समजा म्हणजे पुस्तकं वाचून आणि 4 सामाजिक विचार वाचून माणूस सामाजिक होत नसतो. आणि सामाजिक विचारसरणीला तो पूर्णपणे कधी बी नाण्याच्या 2 बाजू पाहिल्या पाहिजेत. काटा आणि छप्पा 2 बाजू पाहिल्याशिवाय ती नाणं चलत नसतं. म्हणून कीर्तनकाराची एक बाजू तुम्ही पाहताय पण एक बाजू पाहत नाहीत. म्हणून कीर्तनकारांनी सुद्धा नीट वागलं पाहिजे. मी म्हणत नाही की कीर्तनकारांनी समजा असभ्य वागावं, कीर्तनकारानंच पहिल्यांदा सभ्य वागावं हा माझा आग्रह आहे. आणि समाजानं सुद्धा त्याला ट्रोल न करता त्याच्या उपयुक्ततेसाठी लागणारा दान दक्षिणा द्यावा. हो, हे दोघा जणांची एकमेकावरती एकमेक अवलंबून आहेत. ही परंपरा तुकोबाराय ज्ञानोबारायची आहे, त्या पद्धतीनं ती चालवावी. अजून एक गोष्ट की आता काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं, आणि महाराष्ट्रातले आपल्या वारकरी संप्रदायातले प्रसिद्ध कीर्तनकार की महाराष्ट्र भूषण पुरस्काराने जे सन्मानित आहेत ते विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज या नावाने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. तळागाळापर्यंत ते आहेत. तरुणामध्ये विशेष त्यांचं आकर्षण आहे. तर काही दिवसापूर्वी त्यांच्या एकुलता एक मुलीचा साखरपुडा झाला आणि मग एका बापाला वाटतं की आपल्या मुलीचा साखरपुडा थोडा थाटामाटामध्ये व्हावा, तर तो बऱ्यापैकी झाला. आणि सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल ज्यावेळेला झाले त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना लोकांनी ट्रोल केलं. मग त्यांनी उद्विग्नतेपोटी निर्णय असा घेतला होता की ते कीर्तन बंद करणार होते. त्याच्याविषयी टीव्हीवरती डिबेट झाल्या, चर्चा झाल्या. तर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? तर याविषयी मत असं आहे की इंदोरीकर महाराजांना ट्रोल करण्यासारखी काही गोष्ट नव्हती. ओके. कारण इंदोरीकर महाराजांनी काही समजा म्हणजे व्यभिचार केला नाही. इंदोरीकर महाराजांनी काही समजा कुठल्या बाईशी संबंध ठेवले नाहीत. इंदोरीकर महाराजांनी काही तमाशाला पैसे दिले नाहीत. इंदोरीकर महाराजांनी काही समजा दारूच्या अड्ड्यावर गेले नाहीत. इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीसाठी खर्च केला आणि त्याच्यासाठी हे म्हणले की बोले तैसा चाले. मग बोले तैसा चाले म्हणजे त्यांनी लोकांना सांगितलं की वा समजा म्हणजे खर्च जास्त करू नका लग्नाला, त्याच्याशिवाय काही लेकर बाळ होत नाहीत का काय, असं जे ते म्हणले. ते ज्यांनी कर्ज काढून त्यांनी लग्न करू नये अशासाठी म्हणले. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी थाटामाटात लग्न केलं. असं इंदोरीकरांनं महाराष्ट्राचं कोणतं वाटोळं केलं की त्याच्यामुळे इंदोरीकरावर एवढं समजा म्हणजे समाज नाराज होऊन त्यांच्यावरती समजा म्हणजे ट्रोल करीत गेला किंवा त्यांना समजा म्हणजे त्यांच्यावर टीका होत गेली. बरं, इंदोरीकर महाराज म्हणजे काय तुकाराम महाराज नाहीत की जसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग काय समजा पहिलीच्या वर्गाला तुम्ही MA PhD चा अभ्यास देता का? इंदोरीकर महाराज झालं किंवा मी झालं, आम्ही तुकाराम महाराज नाहीत. आम्ही सर्वसामान्य कीर्तनकार आहोत. अजून आमच्या ठिकाणी ती अवस्था प्राप्त झालेली नाहीये. त्या मार्गाला लागलेले आहेत. पहिलीच्या वर्गात गेल्याशिवाय PhD होता येत नाही. पण याचा अर्थ असा पहिलीच्या आणि दुसरीच्या वर्गात तुम्ही PhD चा अभ्यास देत असाल तर हे तुमचं अज्ञानपण आहे. PhD चे प्रश्न जर तुम्ही विचारित असाल तर. म्हणून इंदोरीकर महाराज म्हणजे कुठं अध्ययन न करता घरून शिक्षण घेऊन विनोदातून कीर्तन करणारे एक कीर्तनकार आहेत. मग त्यांनी फार वाईट केलंय असं काहीच नाही. आणि कुणी वाईट केलेलंच समजा इंदोरीकर महाराजांनी वाईट केलंय असं काही कुणी बोललं नाही. फक्त त्यांनी मुलीच्या लग्नासाठी समजा पैसे खर्च केले. याच्यासाठी एवढा मोठा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रातला एवढाच राहिला का? ज्वलंत प्रश्न एवढाच राहिला की त्याच्यानंतर प्रश्न शिल्लक उरला नव्हता. आणि तुकाराम महाराजा इतके अधिकाराचे इंदोरीकर महाराज नाहीत किंवा इंदोरीकर महाराजच नाही, मी सुद्धा
माझ्या सहवर्तमान आम्ही बाकीचे एवढे बाकीचे कीर्तनकार म्हणजे एवढे नाहीत, पहिली दुसरी तिसरीच्या वर्गातले त्या मार्गाला फक्त लागले. आम्ही मार्गाला लागलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी निर्माण करण्याकरता माझ्या सत्यवादाचे तप तप. वाचा केले बहुत कल्प. मग जर समजा त्यांना जर कल्पकल्पपर्यंत जन्म घेऊन जर ज्ञानेश्वरी सारखा एक ग्रंथ त्यांच्या मुखातून बाहेर पडतो, तर आम्हाला अनंत जन्म घ्यावा लागतील. त्यावेळेस आम्ही कवा तुकोबरायच्या, कारण तुकोबराय स्वतः सांगतात, जे जे देवाचे अवतार तुका त्यांचे बरोबर. बरोबर. मग ते जे आहेत ते संत, ते मुळामध्ये पहिलेच संत येतं आणि संताचेच संत असल्यामुळं त्यांच्या लेवलला आम्हाला बसवण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमचं अज्ञान आहे. त्यांच्या लेवलला बसून आम्हाला हे करण्याचे अजून आम्ही माणसातली माणसंच आहोत आम्ही, आणि माणसाच्या स्वभावाचेच आहोत. फक्त आम्ही मार्गाला लागलेलो आहे. तर पहिलीच्या वर्गातल्या मुलाला एकदम लसावी मसावी येत नसतो. त्यांनी 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत आकडे जरी त्यांनी काढले तरी समजा पहिलीच्या वर्गातल्या लेकराला भरपूर आलंय. हो, तसं आमच्यासारख्याला, इंदुरीकर महाराजासारख्याला असं समजावं की आम्ही एवढं जे सांगतो ते हेच आम्हाला भरपूर आलेले, अजून आमचे अनंत जन्म जाणार आहेत. त्यावेळेस आम्ही तुकोबरायच्या बरोबरीला जाणार आहोत, पण निश्चित जाणार आहेत. कारण PhD केल्याशिवाय नोकरी नाही, पण पहिली झाल्याशिवाय PhD होत नाही. तसं कीर्तनकार झाल्याशिवाय आणि कीर्तनकाराच्या मार्गाला लावल्याशिवाय, म्हणून कीर्तनकाराचे सुद्धा प्रकार आहेत ना. हो, कीर्तनकाराचे सुद्धा प्रकार आहेत ना. म्हणून पूर्ण सज्ञानीच कीर्तनकार आहेत असं कुठे, कारण काही अज्ञानी बी कीर्तनकार आहेत. फक्त त्यांनी तो पेशा, तो वेश धारण केलेला आहे, म्हणून त्याच्याकरता ते कीर्तनकार आहेत. म्हणजे हे ते सर्वज्ञ आहेत आणि ते संत आहेत असं समजण्याचं तुमचं काही कारण नाहीये. म्हणून त्यांना संत समजू नका, ते कीर्तनकार समजा. पण संत कीर्तनकार असते तर, पण कीर्तनकार संत असतेच असं काही नाही. म्हणून नव्हती ते संत करिता कीर्तन आणि सांगता पुराण नव्हती ते संत. म्हणून कीर्तन केलं आणि पुराण सांगितलं म्हणजे संत नसतेत. म्हणून तेवढ्या लेवलला जाऊन त्या पद्धतीनं त्यांच्याकडून ती अपेक्षा करणं समाजानं, हे समाजाचं अज्ञान आहे आणि ट्रोल करणाराचं ते अज्ञान आहे. हो, भयंकर ट्रोल केलं, भयंकर ट्रोल केलं. परंतु केलं त्याच्यामुळे तो माणूसही उद्विग्न झाला. परंतु त्यांनी बी उद्विग्न होण्याचं काही कारण नाही, कारण त्यांनी त्यांच्याकडे पैसा होता म्हणून मुलीसाठी केलं. आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनी कर्ज काढून, का ज्ञानोबारांनी सांगितलं का, ऋणावरी विवाह आरंभीला त्या पद्धतीनं ऋण काढून कुठं सण काढीत असतात का, असं आपली हिंदू धर्मातली मन आहे. तसं ऋण काढून कर्ज काढून मोठं लग्न करू नये असं ह्याच्यासाठी ते बोलले. पण त्यांचा आशय समाजाला कळला नाही आणि म्हणून त्याच्याकरता ट्रोल केलं. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला संत समजणं तर फार दूरची गोष्ट आहे, कीर्तनकार समजणं सुद्धा दुरापास्त तुम्हाला. कीर्तनकार समजण्याकरता कीर्तनकार व्हावं लागतं, त्याच वेळेस कीर्तन कळत असतं. पहिली दुसरीच्या माणसानं मॅट्रिकचा पेपर कधी तपासायचा नाही. पहिली दुसरी झालेला माणूस आहे त्यांनी मॅट्रिकचा पेपर तपासायचा नाही. कीर्तनकाराचा पेपर तपासण्याकरता कीर्तनकार पाहिजे. तुम्ही कीर्तनकार नसताना सुद्धा तुम्ही पेपर तपासायला लागले. त्याच्यामुळं तुम्ही त्या कीर्तनकाराला पास तर सोडा, पण नापास सुद्धा करणार नाहीत. कारण पास होण्याकरता जेवढे मार्क लागतात तेवढे नापास होण्याकरता सुद्धा काही मार्क लागतात. नापास व्हायला बी बिना मार्काचा नापास होत नसतो. तसं कीर्तनकाराला नापास करणे इतकी सुद्धा तुमच्याकडं सज्ञान पण नाहीये. म्हणून त्याच्याकरता तुम्ही कीर्तनकारावरती बोलण्याचा अट्टहास करू नका. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो, त्या पद्धतीनं असं असतं. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आता मी कीर्तनकार आहे, पण मी कीर्तनकार आहे आणि मला इंग्रजी येतं म्हणून मी बहस करीत नाही कोर्टात जाऊन. मी बहस करीत नाही कारण मी वकील नाही. मी कीर्तनकार आहे आणि माझा मुलगा MD डॉक्टर आहे म्हणून मी कुणाला इंजेक्शन देत नाही, औषधं देत नाही. कीर्तन आपल्या डॉक्टरचा मी बाप आहे म्हणून मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही. कलेक्टर जरी झाला तरी कलेक्टर बांधकामामध्ये तो कलेक्टर नसतो, कारण त्याला इंजिनियर व्हावं लागतं. ही ज्याची त्याची पात्रता असते आणि त्या पात्रतेत गेल्याच्या नंतर सांगावं की हे तुझं चुकलंय. तसं कीर्तनकाराला कीर्तनकाराने सांगावं तुझं चुकलंय. जे कीर्तनकार नाहीत आणि जे अज्ञानी आहेत त्यांनी चुकलंय असं म्हणण्याचा त्यांचा अधिकार नाही. आणि अधिकाराच्या पलीकडे जाऊन ते जर बोलले, फक्त त्यांना कायद्याचा अधिकार आहे एवढंच आहे. घरचं तोंड आहे म्हणून बोललेत, बाकी दुसरी गोष्ट ते बोलले ती योग्य बोललेत असं काहीच नाही. घरचं तोंड आहे म्हणून बोलायला काही स्वातंत्र्य आहे आणि त्या पद्धतीनं ते बोलले, परंतु ते अज्ञानाचं बोलणं आहे. म्हणजे इंदोरीकर महाराजांनी जे मुलीचा साखरपुडा केला किंवा आता जे लग्न होणार
त्याच्यामध्ये जो खर्च केलाय, महाराजांचंही तेच म्हणणं आहे की इंदोरीकर सातत्याने कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगतात की लग्न साधे करा, कुणी कर्ज काढून तुम्ही लग्न करू नका, त्यामुळे तुमची सगळी बर्बादी होईल. इंदोरीकरांची परिस्थिती होती लग्नामध्ये 4-2 लाख 5-10 लाख जे काय असेल ते खर्च करण्याची, म्हणून त्यांनी तो मुलीच्या प्रेमापोटी केला. पण तुम्ही का करू नका, तर ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांनी करू नका, हाच त्यांचा आशय असे आहे. आहे. बाकी त्यांना ट्रोल करण्यासारखं काही कारण नाही, कारण त्यांनीही समाजाचं प्रबोधन विनोदात्मक शैलीमधून केलंय. तमाशाकडे जाणारा अनेक असणारा वर्ग त्यांनी कीर्तनाकडे आणलाय आणि चांगल्या मार्गाला लावलाय. हे त्यांचं काम आहे, मोठेपणे हे. महाराज, एक प्रश्न असा होता की आजकाल तरुण पिढी आहे ती नैराश्याकडे आहे किंवा व्यसनाधीनतेकडे प्रचंड वेगाने जात आहे, डिप्रेशनमध्ये आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर त्या नैराश्याकडे जाणाऱ्या तरुणांना, व्यसनाकडे जाणाऱ्या तरुणांना काही संतांचे विचार, काही आध्यात्मिक संदेश आहे का की ते सावरतील किंवा त्याच्यातून बाहेर पडतील? कृपया आपण मार्गदर्शन करावं. त्याची अनेक कारणं आहेत. बर. पहिली, शिक्षण पद्धती जी आहे ही शिक्षण पद्धती सध्या चुकीच्या मार्गाने चाललेली आहे. बर. हो, त्यामुळं त्यांच्या मनाला स्थैर्य प्राप्त होईल अशा पद्धतीचं शिक्षणच नाही, फक्त ती पैसा मिळवणारी मशीन तयार झाली पाहिजे. हो. म्हणून आज त्याला शिक्षण, आणि त्याच्यामुळं दम नाही कुठल्या प्रकारचा. 6 वर्षाचं लेकरू होईपर्यंत शिकवायला पाठवू नये, कारण त्याचा मेंदू परिपक्व झालेला नाही. हो. परंतु आज तर 6 वर्षाचं लेकरू होईपर्यंत ते 12वी पर्यंत गेलं पाहिजे एवढी अपेक्षा लोकांची. अपेक्षा, मायबापाची अपेक्षा खूप मोठी आहे, कारण मायबापानं अपेक्षा कमी ठेवली पाहिजे त्याच्याकडून. तो शिकल्यापेक्षा सुशिक्षित झाला पाहिजे ही मायबापाची अपेक्षा पाहिजे. हो. समाजाची अपेक्षा पाहिजे. आणि त्या लेकरांनी विचार केला पाहिजे की मी पैसा नव्हे, संस्कार आणि संस्कृती मी मिळवली पाहिजे. पण त्याच्या जीवनामध्ये त्याला पैसा मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं असल्यामुळे, म्हणून ती शिक्षण पद्धती पैशाकडे चाललेली आहे, ती संस्कृतीकडे आणि संस्काराकडे चाललेली नाहीये. इथं पहिली गोष्ट समाजाचं चुकतंय. त्यानंतर शैक्षणिक पद्धतीमध्ये त्याला काही शिक्षा पाहिजे होत्या विद्यार्थ्याला, शारीरिक, मानसिक. आम्ही ज्यावेळेस समजा शिक्षण घेतो त्यावेळेस आमच्याकडून आम्हाला शिक्षा होत होत्या. म्हणूनच शिक्षक शब्दाचाच अर्थ आहे ककाराधिक अक्षर शिक्षा देऊन जे शिकवतो त्याला शिक्षक म्हटलं जातं. वा. हा, शिक्षण देणारा जो शिक्षक आहे तो ककाराधिक तुम्हाला अक्षर देत असताना तो शिक्षा देऊन शिकवतो, तो शिक्षक आहे. परंतु आज शिक्षा द्यायची नाही म्हणजे याचा अर्थ मुलाला स्वैर बनवायचं. जर समजा तुम्ही किती बी नीट लाकूड असलं, जर पटांगणात ते जर समजा उगवलं तर ते स्वैर वाढतं, नीट वाढत नाही. पण अडचणीतून जे असतं ते नीट उंच वाढत असतं, सरळ वाढत असतं. तसं समजा म्हणजे मायबापाकडून अडचण पाहिजे, समाजाकडून अडचण पाहिजे, पुन्हा अजून समजा शिक्षकांकडून अडचण पाहिजे, शैक्षणिक क्षेत्रात अडचण पाहिजे. त्या पद्धतीनं त्याला जर समजा म्हणजे अडचणी निर्माण झाल्या तरच तो मोठा उंच होतो. आणि जर पटांगणाला वाढलेला जरी समजा तुम्ही एक वेळू नीट जातो, परंतु तोच वेळू जर पटांगणात वाढला तर अस्ताव्यस्त आंब्याच्या झाडासारखा गोल होतो, म्हणजे तो बिनकामाचा होतो. तर तशा पद्धतीनं स्वैर शिक्षण आहे, संस्कारहीन शिक्षण आहे. पुन्हा दुसरी गोष्ट, मायबापाच्या अपेक्षा आहेत, समाजाच्या अपेक्षा आहेत, बायकोच्या अपेक्षा आहेत, बहीण भावाच्या अपेक्षा आहेत. सगळं अपेक्षेचं वजं घेऊनच तो जन्माला आलेला आहे. त्याच्यामुळं त्याचे हे अपेक्षेचं वजं ह्या सगळ्या लोकांनी कमी केलं पाहिजे. तर एकटा कीर्तनकार त्याला काही करू शकत नाही, कारण एकटा कीर्तनकार, त्या कीर्तनकाराच्या समोर जर तो माणूस विद्यार्थी किंवा तो तरुण जर येऊन बसला तर त्याला मार्गदर्शन करता येईल. जर समजा कीर्तनकाराच्या पुढे तरुण नाहीतच तर कीर्तनकार कोणाला आध्यात्मिक स्वरूपातून त्याला समजा समजून सांगणार आहे. सगळ्या समाजाचे तरुण त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये, सगळ्या धर्माचे तरुण त्यांच्या त्यांच्या धर्मामध्ये प्राण द्यायला तयार येतं, आणि आमचा तरुण आम्हाला वेळ सुद्धा द्यायला तयार नाही. तर आम्ही त्याच्यासाठी काय करावं? आम्हाला मोज देण्याची इच्छा आहे, आमची इच्छा आहे त्यांना देण्याची, पण आमच्या समोर जर समजा म्हणजे येतच नाही तर आम्ही कुणाला द्यायचं असा प्रश्न आहे. म्हणून समाजातला हा फार मोठा प्रश्न आहे आणि हिंदू धर्मातलाच हा फार मोठा प्रश्न आहे. प्रत्येक धर्माचे लोक तरुण त्यांच्या त्यांच्या धर्मासाठी जागे येतं,
पण हिंदू धर्मातला जो तरुण आहे तर तो वाम मार्गाला लागलेला आहे आणि हिंदू धर्मातल्या तरुणाचा उपयोग राजकारणासाठी खास करून वापर करून घेतला जातो. म्हणून त्याच्याकरता तो तरुण राजकारणाकडे वळलेला आहे आणि त्याला फुकटच्या पैशाची अपेक्षा जास्त आहे. म्हणून फुकटचे पैसे त्याला आवश्यक आहेत, त्याला फुकटचं मोठेपण जास्त आवश्यक आहे. म्हणून मी परवा पैठणला सांगताना सांगितलं की आमदार खासदार मंत्री जरी झाले तरी त्यांच्या पाय पडत नाहीत कोणी. आमदार खासदार मंत्री झाले तरी त्याच्या डोक्यावर कोणी छत्र धरीत नाही. आमदार खासदार जरी झाले तरी त्यांच्यासाठी लोक एवढं पंचपक्वान्नाचं फुलं अंगावर टाकून त्यांची पूजा करीत नाहीत. मग आमची पाद्यपूजा करतेत, आम्हाला लोक छत्र धरतेत, आम्हाला पुन्हा अजून समजा पायघाड्या टाकतेत. आमचे जे एवढं मोठेपण आहे तर हे परमार्थात आल्यावर एवढं मोठेपण आहे ना. हो. मग हे इकडं आल्याच्या नंतर मोठेपण जर मिळत आहे तर ते तरुणाला कळत नाही आणि राजकारणामध्ये जाऊन मारामाऱ्या, ठोकापिट्या, दारू पिणं, हे करणं आणि उगाच समजा म्हणजे कोणासाठी बी व्यर्थ जीवनातला वेळ खर्च करणं हे त्यांच्या जीवनामध्ये ते वाम मार्गाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्या वाम मार्गाकडून इकडे येण्याकरता, कारण कसं असतं की एक गोष्ट अशी असते की 50% काम आम्ही करावं पण 50% त्यांनी काम करावं ना. तुमची मुलगी माझ्या घरी जर द्यायची आहे तर तुम्ही माझ्याकडे आला तर पाहिजेत ना. हा, मग तुम्ही 50% माझ्याकडे यावं, मी 50% तुम्हाला समजा म्हणजे हुंडा न घेता तुमची मुलगी करावी, हे 50%तलं काम झालं. तसं कीर्तनकारानं 50% नाही 80% कीर्तनकार त्याच्यासाठी वेळ देऊन खर्च करील ना. पण तरुण वर्ग इकडे येत नाही आणि बसत नाही आणि त्याच्याकरता त्याला हे होतं, वेळेचा अपव्यय वाटतो. आणि आज मोबाईलच्या जमान्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअपने ह्यानी तरुण वर्गच काय म्हातारा वर्ग सुद्धा समजा कीर्तनापासून दूर चाललेला आहे. ही खंत ही, आणि एक ना एक दिवस म्हणजे आपल्या समाजाला त्याचे दुःख भोगावं लागते. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा कपाळावर हात ठेवून सांगितलं, किती सांगू तरी नायकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे रडतील. पण त्यांनी सुद्धा सांगितलंय, साधू संतांनी सुद्धा. आता आमच्यासारख्याने आम्ही तर सांगून सांगून कंटाळतो, पण आमच्या समोर आले तर आम्ही, आणि आमच्या जीवनामध्ये समोर आलेले आम्ही तरुण कितीतरी समजा पेणारे माणसं आम्ही समजा कीर्तनकार बनवले, पेणारे माणसं, खाणारे माणसं, माळकरी बनवलेत. हजारांनी लोक मी माझ्या जीवनामध्ये सुधरून वाम मार्गाला गेलेले, योग्य मार्गाला आणलेले आहेत. ही आमची जमा आणि ही आमची कमाई आहे. पण आम्ही पैसा मिळवणं हे आमचं उद्दिष्ट नाही. कीर्तनातून समाजाची सुधारणा होणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि समाजाच्या सुधारणेतून आम्ही जीवन पवित्र ठेवणं हे आमच्या जीवनाचं ध्येय आहे. म्हणजे की तरुणांनी नैराश्याकडे जाण्यापेक्षा संत विचाराकडे यावं, कीर्तनाला येऊन हे मायबापानं अगोदर ठरवावं, शिक्षकांनी अगोदर ठरवावं, पुढाऱ्यानं ठरवावं. म्हणून त्याच्याकरता देशाला तारणारे 4 लोक आहेत. पहिले आहेत मायबाप, दुसरे आहेत शिक्षक, तिसरे आहेत महाराज आणि चौथे आहेत पुढारी. पुढारी. तर ह्या पुढारी लोकांनी समजा म्हणजे आपल्या स्वार्थासाठी काही बी आपल्या वादीसाठी दुसऱ्याची म्हैस मारू नये. म्हणून ह्यांनी पहिल्यांदा समाजाचं सुधारण्याच्या नुसत्या गप्पा मारू नयेत. समाजाच्या सुधारण्याच्या व्यवस्था त्यांनी केल्या पाहिजे. हे 4 अंग आहेत, आधारस्तंभ आहेत हे 4. देशातला समजा पुढारी किंवा राजा जो असतो तर तो राजा समाजाला दंड देऊन का होईना परंतु तो समाजाची सुधारणा करीत असतो. पण इथं समाजाचा विध्वंस केला जातोय. समाजाची विध्वंस करण्यामध्ये त्यांचं समजा म्हणजे त्यांचं रोपटं वाढवण्याकरता आणि त्यांचं राजकारण करण्याकरता ते खतपाणी घालून समाजामध्ये वितुष्टपणा निर्माण करतात. हे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सुरू केलेलं आहे. म्हणून राजा कालस्य कारणम असं म्हटलेलं आहे. राजा हा जास्त समाजाला विकृत करू नये राजानं, आणि जर केला तर मग समजा साधू संतांनी त्याला सुधारलं पाहिजे. आणि मायबापानं, शिक्षकानं ह्यांच्याकडे 50% काम आहे. आणि कीर्तनकाराकडे हे जे काम आहे ह्या सगळ्या जणातून शिल्लक उरलेलं एक 10% काम कीर्तनकाराकडे आहे. परंतु कीर्तनकारावर ही पूर्ण जिम्मेदारी टाकून चालणार नाही. ही मायबापानं आपला मुलगा काय करायचा आहे, देशभक्त बनवायचा, ईश्वर भक्त बनवायचा आहे का चोर बनवायचा आहे, हे मायबापानं ठरवलं. हो, पण इथं तर चोर झाल्यानंतर मायबापाला आनंद वाटतोय. म्हणून साधू संत लिहितात किंवा पुत्र झाला चोर आणि मायबापा हर्ष थोर. मग चोर झाल्यानंतर मायबापाला आनंद वाटतोय.
पण कीर्तनकार झाल्यानंतर मायबापाला सुद्धा आनंद वाटत नाही, समाजाला तर आनंद सोडा. हो पण आज समाजातल्या कीर्तनकाराच्या मायबापाला वाटतंय आमचं लेकरू बिघडलंय म्हणून त्यांनी पैसे मिळवायच्या मार्गाला जावं. हो म्हणून आज समजा कितीतरी माझ्याकडून जे तयार झालेले कीर्तनकार आहेत त्यांच्या मायबापाचा विचार होता की महाराजाच्या नादाला ह्यांनी लागू नये. परंतु सर ते शेवटी तो मोठा झाल्याच्या नंतर त्यांचे मान्यता पाहिल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर मग त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनाही मी सांगितलं की तुमच्या पोराने दारू पिऊन पडावा असे तुमची इच्छा होती का, तर मी तुमच्या पोराला समजा दारू न पिता समजा त्याला सुधारलं म्हणून तुम्हाला वाईट वाटायला लागलं का. मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की पैसे कमी मिळत असेल किंवा पैसे मिळवीत नसेल पण निदान तुमचं नाव तरी घालवलं नाही ना तुमच्या कुळाचं पिढीचं, म्हणून त्याच्याकरता मग तिथून पुढे ते शांत झाले. नाही तर काही काही वेळेस समजा कीर्तनकार झाल्यानंतर सुद्धा समाजाला मान्य होत नाही. हो असं आहे त्याचं. म्हणून कीर्तनकार नावाचा एक समजा व्यक्ती असा आहे की तो समाजाच्या दृष्टिकोनातून विरुद्ध बाजूने चाललेला आहे, प्रभावाच्या विरोधात निघालेला आहे. तो सगळे एका बाजूने व्हायला लागले तर आणि हा विरुद्ध बाजूने चाललेला आहे. समाजाच्या विरोधात आहे, पुन्हा अजून मायबापाच्या विरोधात आहे, घरातल्या बायको पोराच्या विरोधात आहे, त्याच्यानंतर समजा म्हणजे राजकारण्याच्या विरोधात आहेत. राजकारण्याला वाटतं ह्या कीर्तनकाराचा उपयोग आम्हाला झाला पाहिजे, पण कीर्तनकार त्यांच्या उपयोगाला येत नाहीत म्हणून ते कीर्तनकाराला समजा म्हणजे ट्रोल करण्याचा करता प्रयत्न करतात. म्हणून अशा पद्धतीनं म्हणून समाजामध्ये वैरत्व घेऊन कीर्तनकाराला व्हावं लागतं. आणि कीर्तनकाराला एवढं दिव्य ज्याच्याकडे आहे त्यांनीच हा ड्रेस घालावा, नसता त्यांनी ड्रेस घालू नये. आम्हाला माहिती आहे समाज आमच्याशी नीट नाही, राजकारणी आमच्याशी नीट नाहीत, मायबाप आमच्याशी नीट नाहीत, भाऊबंद आमच्याशी नीट नाहीत, भावकीतले लोक नीट नाहीत, गावातले लोक नीट नाहीत. एवढे लोक नीट नसताना सुद्धा त्यांना नीट करण्याकरता समजा ह्यो निघालेला आहे. अशा पद्धतीनं तरी सुद्धा तो खंत न करता तो नीट करीत राहतो, कारण त्यांनी तुकोबरायचा आणि वारकरी संप्रदायाचा वान वसा घेतलेला आहे आणि त्या वशाप्रमाणे तो चाललेला आहे. तर हे होते आज आपल्या बरोबर, ज्यांच्या बरोबर आपण संवाद साधला. महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, कूटचिंतन अभंग प्रवक्ते, आदरणीय गुरुवर्य महादेव महाराज राऊत यांनी आपल्याकडे अमूल्य किमतीचा वेळ दिला. आपलं जे चॅनल आहे गजर भक्तीचा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज, या प्लॅटफॉर्मवरती महाराज आले आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आणि विशेष करून तरुणाच्या दृष्टीने, तरुण कीर्तनकाराच्या दृष्टीने मनसोक्त आपले विचार ज्यांनी महाराष्ट्राच्या समोर मांडले, असे आदरणीय श्री महादेव महाराज राऊत यांनी अमूल्य किमतीचा वेळ आपल्या बरोबर दिला. त्याबद्दल महाराजांचे खूप खूप आभार. महाराज आपले आभार. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण.